जाईची फुलं किती सुंदर असे आलेत आणि फुलं असे काढून त्याचे गजरे तयार केले तर सुंदर असे वास असा मस्त येतो गजऱ्याचा आणि गजरा पण छान असा मस्त होतो। वास तर एवढा येतो ह्या फुलांचा जाईच्या, छान येतो वास। मस्त छान असे फुलं तोडून ह्याचा गजरा केला तर किती भारी वाटेल। मस्त वास येतो, सुंदर मस्त छान फुलं लागलेले आहेत। मस्त छान फुलं आहेत। ते आहे मोती मोगरा। सुंदर अशा कळ्या किती सुंदर अशा मस्त मोठ्या मोठ्या होतात। छान फुलांचा वास तर एवढा सुगंध आहे, मस्त छान वाटतं। प्रत्येक झाडाला अशी फुलं आहेत। छान असं तोडून फुलांचा गजरा सुंदर असा माळला तरी छान असा वाटतो केसात घालायला। सुंदर अशी फुलं मी तर रोज तोडते। असे फुलं गजरा करण्यासाठी, देवपूजासाठी असे रोज फुलं तोडते मी। छान वाटतात असे फुलं, भरपूर फुलं येतात जाईच्या झाडाला। किती कळ्यांनी भरलंय, किती गच्च असं सुंदर अशा किती भरपूर अशा कळ्या आहेत। फुलं तर भरपूर असे, किती छान फुलं पण आहेत। किती सुंदर फुलं तोडले की भरपूर असा मोठा असा गजरा होतो। पांढरं शिपट झाले झाड आपलं कळ्यांनी भरलेलं आहे। छान वाटतं असं कळ्यांनी झाडं भरले की। इथं आहे कुंदाचं, हे आहे मोगऱ्याचं पण झाड आहे। किती सुंदर, याला मोगऱ्याच्या झाडाला पण किती भरपूर अशा कळ्या लागलेल्या आहेत। छान असं कळ्यांनी भरगच्च झालेलं आहे मोगऱ्याचं झाड। असं झाडापाशी उभारलं की किती सुंदर असा छान वास येतो, सुंदर वाटतं। अशा कळ्या पण मोठ्या झाल्या की देवपूजाला छान असे फुलं रोज मिळतात, मस्त वाटतं। हा आहे मोगरा, हे आहे जाई। छान असे फुलं आता चालू झालेले आहे। फुलांचा सीझन भरपूर आहे, त्याच्यामुळं भरपूर असे देवपूजाला भरपूर फुलं मिळतात। आणि इथं लाल कलरचं गुलाब किती सुंदर असं एकदम छान फुलायला लागलेला आहे। आणि हा पिवळा कलर आहे, पिवळ्या कलर मस्त फुललेला आहे। अजून पूर्ण फुललेलं नाही फूल। छान अशा कळ्या भरपूर आलेल्या आहेत, सुंदर अशा कळ्या आहेत। 4-5 कळ्या आहेत आणि एक फूल मोठं असं झालेलं आहे। आणि इथं छान असं लाल कलरचं पण गुलाब, मस्त छान कळी अशी मोठी झालेली आहे। इथं पण दुसरी कळी आहे, छान ग्रोथ झालेली आहे। मस्त छान फुलं असे लागायला चालू झालेले आहेत। छान वाटतं असं फुलं लागायला चालू झाले की। तर मी हे फुलं तोडून अशी ठेवलेली आहेत, किती सुंदर वाटतंय। पांढरं शिपट छान असे, किती छान असा गजरा मोठा मस्त होईल। डाळिंबाची फुलं तर भरपूर असे फुलं लागतात। डाळिंब किती लागतात, किती तयार होतात ह्याच्यात बघायचे आहेत आपल्याला। भरपूर अशा कळ्या लागलेल्या आहेत। तर आपल्याला ह्याच्यातून डाळिंब किती मिळतात बघू आपण आता। याला भरपूर अशा कळ्या तर भरपूर प्रमाणात आहेत। पूर्ण झाडच भरलेलं आहे कळ्यांनी। एक डाळिंब मोठं झालेलं आहे, कलर तर किती सुंदर आहे डाळिंबाचा। भरपूर अशा कळ्या लागलेल्या आहेत आपल्या डाळिंबाच्या झाडांना। प्रत्येक डाळिंबाला कळ्या आहेत। इथं टरबूजाचा वेल आहे, तर खरबूज पण लागायला चालू झालेलं आहे। इथं एक मोठंसं झालेलं आहे, छान असं सुंदर वेल आहे। तर बघू याला किती खरबूज लागतात। वेल तर भरपूर असा मोठा झालेला आहे आणि छोटे छोटेसे लागायला पण चालू झालेले आहेत। बघू आता आपल्याला किती मिळतात खरबूज। तर आपल्याकडं द्राक्षाचा वेल आहे, ते पण मोठा असा लांबायला लागलाय। भरपूर असा द्राक्षाचा वेल इकडं असा पसरलेला आहे, छान मोठा झालेला आहे द्राक्षाचा वेल। जेवढे आपल्याकडं डाळिंबाची झाडं आहेत त्याला अशा कळ्या भरपूर लागायला चालू झालेल्या आहेत।
तर बघू आता, हे लिंबूचं झाड आहे. लिंबूला पण कळ्या लागायला लागलेल्या आहेत मस्त. डाळिंबाला पण कळ्या आहेत. आणि इथं गुलमोहरची फुलं किती छान फुललेली आहेत. मस्त सुंदर असे फुलं फुलत आहेत. रोज भरपूर फुलं फुलतात बघा. जाईची फुलं किती सुंदर फुलं आहेत. छान असे फुलतात. संध्याकाळच्या टायमाला भरपूर असे फुलं फुलतात. मस्त छान वाटतं. इकडं आपल्याकडे जाईचे झाडं भरपूर आहे, त्याच्यामुळे फुलं पण भरपूर आपल्याला दिसतात. छान मस्त वाटतं असे फुलं फुलले की. तर पण आहे मोगरा छान असा, किती कळ्यांनी भरलेलं आहे. मोगऱ्याचं झाड किती सुंदर आहे. पूर्ण अशा किती भरपूर कळ्या लागलेल्या आहेत आपल्या मोगऱ्याच्या झाडाला. सुंदर वाटतं असं भरपूर असं. आणि त्याला खात घातला की भरपूर अशा कळ्या मस्त छान येतात. तर आपण याला जैविक खत दिलेलं आहे, त्याच्यामुळं असे किती छान असे पांढरे शिपट झालेलं आहे कळ्यांनी झाड. आत्ता बघितलेला आपण तो मोती मोगरा होता. हा 32 मोगरा आहे. याला पण अशा मोठ्या मोठ्या छान अशा कळ्या होतात त्याच्या. 32 मोगऱ्याच्या. मोती मोगरा आहे आपल्याकडं. 32 मोगरा आहे. छान अशा भरपूर कळ्या. दोन्ही मोगऱ्याच्या झाडाला भरपूर अशा कळ्या लागलेल्या आहेत. जाईच्या झाडाला कळ्या लागलेल्या आहेत. इथं आपल्याकडं पिंक कलरचं जास्वंदाचं झाड आहे. त्याची अशी पानं वाळून चाललेले आहेत आणि त्याचं जास्त असं म्हणजे झाड छान अशा फांद्या फुटीनं झाल्यात. त्याच्यामुळं आपल्याला याला खुरपून खत द्यायचं आहे. चला मग आता याच्या आपण खुरपून घेऊया. छान अशा छोट्या छोट्याशा कळ्या अशा होतात आणि पडून जातात. त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, ह्याला खुरपून असं छान खत द्यायचं आहे. बघू मग आपल्या झाडाला कळ्या आणि फुलं किती लागतात आपण ते बघूया. चला आता आपण हे खुरपून घेऊया झाड. तर हे झाड आपण छान असं खुरपून घेतलेलं आहे. पूर्ण झाड आपण खुरपून घेतलंय छान. तर आपण याला खात कोणते कोणते देणार आहे ते बघून घेऊया आपण आता. झाड तरी आपण खुरपून घेतलेलं आहे. आता झाडाला खत कोणते द्यायचे ते बघूया आपण. हे आपल्याकडं सीवीडचं खत आहे. सीवीड ग्रॅन्युल्स आहे ते घेतलेलं आहे. आणि आपल्याकडे इथं घेतलेले आहे आपण हे DAP घेतलेले आहे. आता हे थोडीशी DAP आपण झाडाला देऊन घेऊया. म्हणजे काय होईल, झाडाची ग्रोथ चांगली होईल आणि कळ्या आणि फुलं भरपूर प्रमाणात लागतील. त्याच्यामुळं झाडाची ग्रोथ आपल्या चांगली नाही आहे. आपल्या झाडाला खत दिलेला नाही आहे. त्याच्यामुळं आपण आता खत DAP घालून घेतलेला आहे. घालून आपण हे झाडामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे मातीमध्ये. तर हे आपण व्हाईट कलरची आणि काळ्या कलरची DAP आपण दोन्ही मिक्स दिलेले आहे. आता आपण याला देणार आहे सीवीड ग्रॅन्युल्स देणार आहे. ते आपण घेऊया. हे आता आपण सीवीड ग्रॅन्युल्स घेतलेले आहे ते पण आपण हे एक अर्धा चमचा आहे. आता आपण हे झाडाला देऊन घेतलेला आहे. जास्त द्यायचं नाही आहे, थोडंच द्यायचं आहे. हे पण आपण सीवीड मिक्स करून घेऊया. सीवीड ग्रॅन्युल्स आहे ते पण आपण आता हे झाडामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. आता मिक्स करून त्याला आपण पाणी देऊन घेऊया. खत दिल्यावरती आपण झाडाला पाणी देऊन घ्यायचं. म्हणजे पाण्याने खत आपला विरघळून जातो. त्याच्यासाठी आपल्याला पाणी द्यायची गरज पडते. खत विरघळून जावं, आपण जे खत देतो ते विरघळून जावं म्हणून आपण आता हे खत देऊन घेऊया. दिलेलं आहे. आता आपण पाणी घालून घेऊया. तर आपण हे झाडाला खत दिल्यामुळं हे आपण आता पाणी घालून घेऊया. असं चांगलं पाणी देऊन घेतलेलं आहे. भरपूर आपण पाणी दिलेलं आहे. छान असं मस्त झाडाला. तर आपल्याकडं लिंबूचं झाड आहे आणि आता पाऊस पडून गेलेला आहे. आणि पाऊस पडल्यामुळे झाडांची माती अशी कडक झालेली आहे.
त्याच्यामुळं असं खुरपून घेऊन झाडांची माती अशी कडक झालेली ही अशी मोकळी करायची, म्हणजे झाडाची ग्रोथ छान होते आणि लिंबू लागायला परत चालू होतात. त्याच्यामुळं आपण हे काय केलेलं आहे, लिंबूचं झाड आता हे खुरपून घेतलेलं आहे. सगळी झाडं अशी खुरपून घ्यायची, म्हणजे काय होतं, झाडाची माती मोकळी होते आणि झाडाची ग्रोथ छान अशी होते. त्याच्यामुळं आता हे आपण झाडं खुरपून घेतलेले आहेत. सगळी झाडं आपल्याला खुरपून घ्यायची आहेत. पाऊस पडल्यापासून आपण झाडांना खुरपणी केलेली नाही आहे, त्याच्यामुळं आता हे आपण सगळ्या झाडांची खुरपणी करायची आहे. एकदम सगळे झाडं काही खुरपून होत नाहीत, पण सगळे थोडे थोडेसे असे खुरपून घेतले की चांगलं झाडाची ग्रोथ, माती झाडाची व्यवस्थित अशी मोकळी होते. असं छान असं खुरपून घ्यायचं झाडांना. मस्त असे खुरपून घेतलं की छान झाडं वाढतात. हे आपलं पिंक कलरचं जास्वंद आहे. आता त्याला कळ्या अशा छोट्या छोट्याशा आहेत. फुलं याचे छान असे मोठ्या साईजचे होतात. तर हे आपण जास्वंदाचं झाड खुरपून घेतलेलं आहे. व्हिडिओ आपला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.